धामणगाव सोयगाव सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन उत्साहात पार। बुलढाणा जिल्ह्यातील धामणगाव ते सोयगाव या महत्त्वाच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन मोठ्या अतिउत्साहात संपन्न। या महत्त्वाच्या विकास कामाचे उद्घाटन माननीय आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती ॲडव्होकेट सुनील भाऊ देशमुख यांची होती। नुकत्याच झालेल्या या कार्यक्रमामुळे धामणगाव सोयगाव तसेच आजूबाजूच्या गावांसाठी वाहतुकीच्या सोयीमध्ये एक मोठी सुविधा उपलब्ध होणार असून शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे। विशेषतः शेतमाल वाहतुकीसाठी या टिकाऊ सिमेंट रस्त्याचा मोठा फायदा होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले। कार्यक्रमाला मासरूड, सोयगाव, धामणगाव, पांगरखेड येथील शेतकरी, ग्रामस्थ तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या स्थळावर उत्साहाचे वातावरण असून विविध गावातून आलेल्या कार्यकर्त्यांनी विकास कामासाठी आमदार श्वेताताई महालेंचे आणि ॲडव्होकेट सुनील देशमुख यांचे आभार मानले। यावेळी बोलताना मान्यवरांनी पुढील काळात गावागावात मूलभूत सुविधा अधिक वेगाने उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तसेच रस्ते, पाणी पुरवठा, वीज पुरवठा आणि शेतकरी हिताची कामे प्रामाणिकपणे पुढे नेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे, अशी माहिती ॲडव्होकेट सुनील देशमुख यांनी बोलताना दिली। न्यूज रिपोर्टर हरी बोराडे, झी इंडिया 24 तास, बुलढाणा। पक्षाचं नेतृत्व करता हा जो रस्ता आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाला असं गावकऱ्यांना माहिती होतं, परंतु या रस्त्याविषयी या मतदारसंघात बऱ्याच अशा अफवा पसरवण्यात आल्या की आपले जे विरोधक लोक आहेत, उमेदवार आहेत, की रस्ता मी करतोय, आम्ही मंजूर करतोय। थोडक्यात याविषयी, या रस्त्याविषयी काय सत्य माहिती आहे, आपण याविषयी सर्व नागरिकांना या माध्यमातून कळवावी। आज आपल्या धामणगाव ते सोयगाव 7.5 कोटी रुपयाच्या सिमेंट कॉन्क्रीट रोडच्या भूमिपूजनाप्रसंगी उपस्थित इथलच्या सर्व नागरिकांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो। गेल्या वर्षभरापूर्वीच मासरूळ सोयगाव 6 कोटी रुपये आणि धामणगाव ते सोयगाव हा 7.5 कोटी रुपये असा जवळपास 13.5 ते 14 कोटी रुपयाचा निधी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी आपल्या या विभागासाठी मंजूर करून दिला होता। आणि हा जो रस्ता आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून हा सर्व दोन्ही रस्ते कॉन्क्रीट होणार आहे। सध्याच्या घडीला मासरूळपासून सोयगावला रस्त्याचं काम चालू आहे आणि या कामाचा आता साफसफाईची सुरुवात आज झालेली आहे आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये हा रस्तासुद्धा कॉन्क्रिटीकरण होणार आहे। आपल्या या रस्त्यासंदर्भात जर सांगायचं झालं तर आताच जे माजी सरपंच आहे DN सपकाळ त्यांनी सांगितलं की या रस्त्यावर कित्येक त्याचे बिलं काढले गेले, परंतु रस्त्याचा दर्जा जो आहे तो नेहमीच खराब झालेला आहे। आताही इथून जर सोयगाव जायचं म्हटलं तर जवळपास अर्धा पाऊण तास लागतो, बैल मोडायची वेळ येते, अशा पद्धतीचा हा ग्रामीण मार्ग झालेला आहे। परंतु या रस्त्याच्या संदर्भामध्ये आताच काही मंडळी जे आहे ते येऊन सांगतात की हा रस्ता आम्ही मंजूर केला, तुम्ही मंजूर केला आणि याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात। मला या निमित्तानं विरोधकांना एकच सांगायचं आहे की बायको ही दुसऱ्याच्या भरोश्यावर नसतं करत, आपले स्वतःच्या भरोश्यावर करत असतात। तुम्ही आपल्या लेकराचं जे नामांकन आहे हे स्वतःच करायचं असतं, त्यामुळे दुसऱ्यांनी केलेल्या कामाचा हे आपला जो श्रेय आहे आपण कृपा करून घेऊ नये। आपण स्वतः जे कामं केलेले आहे ते मासरूळ सर्कलच्या जनतेला माहीतच आहे, त्यामुळं अशा पद्धतीचं वातावरण आपण मासरूळ सर्कलमध्ये करू नये। आणि मी विशेष करून आमदार श्वेताताई महाले पाटील यांचं विशेष करून आभार व्यक्त करतो की या मासरूळ सर्कलसाठी भरभरून निधी हा ताईंनी दिलेला आहे आणि फक्त लोक जे पोताभर नारळ घेऊन येतात आणि नारळ फोडतात इलेक्शन लागले की आणि नंतर ते काम सोडून देतात, परंतु ताई साहेबांनी या सर्व आमच्या सर्कलच्या शेतरस्ते असतील, गावातील सभामंडप असेल, गावातील रस्ते असतील आणि ग्रामीण मार्ग असतील, हे चांगले दर्जेदार क्वालिटीचे होण्यासाठी भरपूर निधी मंजूर करून दिला। त्याबद्दल मी आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे आभार व्यक्त करतो। आणि माझी या इथलच्या शेतकऱ्यांना विनंती आहे की काम चालू असताना ठेकेदार जरी आपलाच असला तरी कामाचा दर्जा हा चांगला करून घेण्याची जबाबदारीसुद्धा आपली आहे। नंतर आपण काय झालं, काम झाल्यानंतर आपण त्याची तक्रार करतो, त्यापेक्षा काम चालू असताना जर आपल्याला कुठं काही 19-20 वाटलं तर ते आम्ही आहे, प्रदीप भाऊ आहे, इथं देवेंद्र पायगन आहेत, इथं गावातली मंडळी यांच्या निदर्शनास आणून द्यावे आणि काम चांगल्या क्वालिटीचं होईल याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी। या ठिकाणी गावातल्या मंडळीचं मंडळ या विभागाच्या विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नातून आणि सुनील भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या रोडचा नेहमी पाठपुरावा करून हा रोड मंजूर करण्यात आला। या रोडची अवस्था खूप दयनीय होती। धामणगाव, मासरूळ
इथले शेतकरी या रोडने भाजीपाला म्हणजे फळं यासाठी नेहमी वाहतूक करण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा होता. परंतु काही उपरे लोक या रस्त्याचा वेळोवेळी काम करून हा रस्ता नेहमी खराब करून टाकायचे आणि स्वतःच्या नावाने डंका पिटवायचे. परंतु ताई साहेबांनी हा रस्ता सिमेंटचा मंजूर करून या शेतकऱ्यांची कायमची समस्या मिटून टाकलेली आहे. तरी आमदार छत्रताई माले यांचे खूप खूप आभार. आणि या रोडचा फायदा मासरूळ, सोयगाव आणि धामणगाव इथल्या शेतकऱ्यांना भरपूर होणार आहे. तरी ताईचे खूप खूप आभार. हे नाही काही ना तर संपेल आणि हे लोकांना वापरण्यास मिळेल याविषयी पण थोडक्यात हे हा जो रस्ता आहे हा धामणगाव ते सोयगाव हा पूर्ण 4 किलोमीटरचा रस्ता मंजूर आहे. आणि नारळ जे सुरुवात जी आहे कामाची ही आजपासूनच होणार आहे. आजपासून ही जी JCB आपल्या मागं जे दिसते तर त्या JCBच्या माध्यमातून याची साफसफाईचं काम आता सध्या होईल. त्याच्यानंतर हा 4 लेअरमध्ये रस्ता होणार आहे. याचं पहिले मुरमीकरण होईल. मुरमीकरण झाल्यानंतर याला GSB होईल. GSB झाल्यानंतर त्याचा DLC म्हणून कच्चा कोट असतो तो होईल. आणि त्याच्यानंतर PQC म्हणून जो कॉन्क्रीटचा रोड आहे तो होईल. तर ह्या आज जर आपण मासरूळ सोयगाव रस्ता जर बघितला तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते काम चालू आहे. आणि माझा असा अंदाज 1 महिन्याभरामध्ये ते काम संपून जाईल. आणि त्या महिन्याभरानंतर ह्या 2 महिन्यामध्ये हा रस्तासुद्धा कंप्लीट झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं धामणगाव सोयगाव वासियांनी या गोष्टीची आश्वासन